कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. गटनेतेच्या पदा न मिळाल्याने काँग्रेसच्या 2 नगरसेवकपैकी 1 नगरसेवकांनी उघडपणे नाराजगी व्यक्त केलेली आहे. नेमकं या सर्व प्रकरणामध्ये गटनेते कंचन कुलकर्णी यांचं काय मत आहे, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. कंचनजी, तुमच्याच पक्षातली म्हणजे KDMCमध्ये 2च काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेत, मात्र त्यातही आता वाद समोर आलेला आहे. गटनेता पद मिळालं नाही म्हणून कुठेतरी राजीनामा देण्याचा इशारा तुमच्या दुसऱ्या नगरसेविकांनी दिलेला आहे. काय तुमचं म्हणणं आहे? गेले 15 वर्ष मी काँग्रेस पक्षाचं काम करत आहे. पक्षाने जी काही जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत दिली ती मी पार पाडत आहे. जशी काय ह्याच्या आधी मी युवक काँग्रेसचं काम करत होती, त्यानंतर महिला काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहे. आता पक्षाला वाटलं असेल मला गटनेते करावं, कारण की हा निर्णय जो असतो हा पक्षाचा असतो, माझा वैयक्तिक नाही. पक्षाने जी पण मला जबाबदारी आजपर्यंत दिली आहे ती मी योग्यरीत्या पार पाडण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे. मात्र आता तुम्ही 2च नगरसेविका आहात, दोन्ही एका परिसरातून आलेत. तुमची या विषयावरती त्यांच्याशी चर्चा झाली का? नेमकी त्यांचं नाराजगीचं कारण काय आहे? अजिबात मला माहिती नाही. आत्ताच माझ्यासोबत आमची महासभा सुरू असताना माझ्या बाजूला बसली होती. माझ्याशी एकदम व्यवस्थित, माझ्या लहान बहिणीसारखं मी तिला ट्रीट करत असते. मला अजिबात माहिती नाही की ती इतकी नाराज आहे आतून. 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. 15 दिवसात समजा पक्षाने निर्णय न घेतल्याने वेगळी भूमिका मांडण्याचं सांगितलं आणि दुसरीकडे शिवसेनेत जाण्याची चर्चा देखील समोर उभी आहेत. याविषयी मला काहीही माहिती नाही आहे. आपण जर याविषयी पक्षश्रेष्ठींना, आमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारलं की त्यांची काय भूमिका आहे त्यांच्या अशा वागण्यावर, तर जास्त योग्य राहील. तर तुमची काय भूमिका असेल? कारण दोन्ही नगरसेविका आहेत आणि त्याच्यामध्ये मी बंडखोरीचा तर इशारा दिला आहे. मी तर इतकी कन्फ्यूज आहे की आत्ताच सभागृहातून आम्ही दोघी बाहेर आलो. आपण सभागृहातला व्हिडिओ पाहिला तर माझ्या बाजूला ती मागे बसलेली, तिला बोलून बसवलं आणि ती आली, बसली, ती येऊन मला सॉरी बोलली की दीदी ताई सॉरी, कल मैं ओपनिंग में नहीं आ पाई. आणि खाली आल्यानंतर अशी दुहेरी भूमिका तिने का घेतली मला माहिती नाही. कुठेतरी मनधरणी करावी किंवा विचारपूस करावी किंवा तिच्याबरोबर तुमची चर्चा झाली आहे का? वरिष्ठांना तुम्ही नेमकं या विषयावरती माहिती दिली आहे का? नाही, मी वरिष्ठांशी बोलेल या विषयावर की तिचं असं मत आहे. पण मी नक्कीच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. एकंदरीत पाहायला गेलं तर काँग्रेसमध्ये 2 नगरसेवक जो KDMCमध्ये निवडून आले आहेत, मात्र दोघांमध्ये देखील गटनेत्या पदावरनं अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे. यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठा झटका किंवा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.